गुड इव्हिनिंग. मी आज बनवत आहे गोडाचा शिरा. पण हा शिरा बनवण्यासाठी मी माझ्याकडे गुलाबजामचा पाक उरलेला आहे. गुलाबजाम आपण खातो पण पाक कोणी खात नाही. मग त्याच्यासाठी मी वाटीभर रवा आहे, हे तूप आहे, त्या तुपात टाकत आहे. नेहमीप्रमाणेच शिरा करायचा आहे, फक्त साखर घालण्याऐवजी त्याच्यामध्ये मी गुलाबजामचा पाक घालणार आहे. म्हणजे असाच पाक फेकून देण्यापेक्षा चांगलाच पाक आहे, तर त्याचा काहीतरी योग्य वापर करण्यासाठी मी रवा आता भाजायला घेतलेला आहे. रवा चांगला भाजून झाला की त्याच्यात वेलची पावडर आणि गुलाबजामचा पाक मिक्स करून छानपैकी शिरा तयार करणार आहे. तुम्ही पाहू शकता रवा छान अगदी सोनेरी रंगावर भाजलेला आहे. आता ह्या रव्यामध्ये मी जो गुलाबजामचा पाक आहे उरलेला तो घालणार आहे आणि झाकण घालणार आहे. सगळाच पाक मी याच्यात ओतणार आहे, जरी कमी जास्त वाटला तरी, कारण ते भांडं पण मला रिकामं करायचं आहे. उगीच फ्रीजमध्ये अडगळ होते. थोडा मऊ झाला शिरा तरी चालणार आहे, पण हा सगळा पाक मी ह्याच्यामध्ये संपवलेला आहे आणि आता वरती झाकण ठेवणार आहे. थोडा मऊ होणार आहे शिरा, पाक जरा जास्त होता आणि रवा थोडा कमी होता. एक वाफ आणली की शिरा रेडी होईल. तुम्ही पाहू शकता ह्या गुलाबजामच्या उरलेल्या पाकाचा शिरा छानपैकी तयार झालेला आहे. यामध्ये मी वेलची पावडर पण ॲड केलेली आहे, ड्रायफ्रूट्सचा चुरा पण घातलेला आहे.